तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आणखी एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तुम्हाला माहीत आहे आपण मद्रास इथे आलेलो आहोत. आपली जी मद्रासची कमिटी आहे त्यांचे आभारी. आपल्यासाठी संपूर्ण त्यांनी स्पेशल बस स्पेशल ट्रेन अरेंज केली होती आणि त्याच्यानेच आपण आलो आहोत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मद्रास येथे. तर आता आपण आपली मंडळी बघू शकता. तर आता आपण जात आहोत. पहिला आपण जात होतो बीचवर जात होतो, पण भरपूर ऊन आहे. तर विचार केला, सकाळपासून नाश्ता देखील केला नव्हता कारण तिसरा दिवस होता आमचा ट्रेनमध्ये. 3 दिवस झाले. 10 वाजता बसलो होतो आम्ही. 10ला पोचणार होती ट्रेन. आम्ही 3 तारखेला बसलो होतो आणि ट्रेन 5 तारखेला पोचणार होती. तर 5 तारखेला मला वाटतं ती 10 वाजता पोचणार होती. ती ट्रेन आमची तब्बल 1 वाजली ना, 1 वाजता पोचली. तर जेवणसुद्धा संपलं होतं ऑलमोस्ट, म्हणून नाश्ता तेवढा झाला नाही. तर आता मी जात आहोत, बघू इथे का आता काय खायला भेटते का. तर तुम्ही चर्च बघू शकता, वेलंकनी चर्च. तर आता आपण चर्चमध्ये जाऊया. पहिला माऊलीचं दर्शन घेऊया, मग संध्याकाळी आपण पाण्यामध्ये जाऊया. तर तुम्ही लोक बघू शकता. तर आज भरपूर लोक आले आहेत कारण आज संडे देखील आहे आणि संडे असला की मी मागेल देखील म्हणलं की आजूबाजूच्या परिसरातील लोक इथं येत असतात. तर या साईडला आपल्या चप्पल आता ठेवण्यासाठी देत आहोत. मग माझ्यावर देस, कारण इथून कधी कधी गायब होतात चप्पल. पण या साईड हां, तर आपल्या चप्पल देत आहोत ठेवण्यासाठी. इथे कुपन देतात जेणेकरून आपल्या चप्पल आहेत त्या हरवत नाही. तर आता जाऊया, माऊलीचं दर्शन घेऊया, मग काहीतरी खायला जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण काहीतरी खायला जातो कारण भूक लागलेली आहे भरपूर. माऊलीला भेटायला गेलो होतो, माऊलीला भेटून आलो. आपण संध्याकाळी परत एकदा जाणार आहोत. जेव्हा आपण समुद्रावर जाऊ तेव्हा पुन्हा एकदा आरत्या घेऊन तेव्हा जाऊ आपण. आताच बरेचसे लोक गेले पण ऊन भरपूर आहे इथं, म्हणून आता आपण पहिला जेवायला जाऊया. मग जेवून थोडं रूमवर रेस्ट करू, मग त्याच्यानंतर जाऊ. तर मित्रांनो, आता आपण जेवायला आलेलो आहोत आणि इथं आलो ना तर त्यांना समजावण्यामध्येच अर्धा तास जातोय कारण त्यांना इंग्लिशसुद्धा समजत नाही. बघा, नेक्स्ट आता मराठी बोललेले आहेत. नेक्सन काय सांगितलं, काय ऑर्डर केलं? मित्रांनो, भरपूर टायर्ड झालेला होता, भूक लागलेला आहे. भूक लागली, जेवू आणि मग रूमवर जाऊ आणि रूम टूर दाखवू तुम्हाला. आम्ही रूम कसा घेतलेला आहे ते दाखवू आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी कारण ऊन भरपूर आहे पण आपण संध्याकाळी जाऊ. तर मित्रांनो, आता आपलं सर्व जेवण आलेलं आहे. आपण चिकन मसाला, त्याच्यानंतर राईस, नूडल आणि त्या साईडला पाहिलं तर बटर चिकन आणि त्याच्यानंतर राईस आणि एक थाली मागवली त्यांनी. त्याचं सर्व जेवत आहेत. अबू होशाल नको अबू, हा ओके. आता मी सुद्धा जेवायला सुरुवात करतो, भूक लागली आहे खूप. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवून आता पण इथं आपण गॅस घेण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, आता इथून गॅस घेतोय. आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस लागत आहे. गॅसचं काय जाईल बच्ची? काय बोल बोल बच्ची बोल, काय जाईल बच्ची?
वजन आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता आमचा रूम दाखवतोय. पहिला पण इथं राहत होतो IGM. ही लॉन्ज होती आपली. आता पण थोडीशी पुढे घेतलेली आहे ह्याच्या. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपली ही लॉन्ज आहे DD रूम्स. इथे आपण स्टे घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता कायूसा आरत्या देऊन आलेल्या आहेत. आरती दाखव कायू. दिलीस काय सांगितलंस? काय सांगितलंस? आपल्याला अजून जायचं बाकी आहे. तर मित्रांनो आता आपण बंदरावर जात आहोत, कारण आपण दुपारी आलो होतो तेव्हा गेलो नव्हतो. तेव्हा भरपूर ऊन होता, आता ऊन कमी झालं आहे. आता पण बंदरावर जात आहोत. तुम्ही बघू शकता आज संडे असल्या कारणाने भरपूर लोक आलेले आहेत तिथं. शॉप्स बघू शकता तुम्ही. एक्झॅक्ट समोर चर्च. तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मागील वर्षाप्रमाणे यावर्षी जागा भरपूर मोठी केलेली आहे. पहिला जर ही दुकान बघितली तर भरपूर पुढे होती, पण आता जागा वाढवलेल्या आहे. दुकानं थोडीशी मागे घेतलेली आहेत. तर मित्रांनो आज संडे असल्या कारणाने भरपूर पब्लिक आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपली थोडी माणसं भाऊ संपूर्ण भरलेलं आहे. मला दाखवतो अजून पुढे. या साईडला बघा असे गेम्स आहेत लहान मुलांसाठी. खाऊसुद्धा भरपूर भेटतो. बीचवर जर बघितलं तर आपण भरपूर स्टॉल लागलेले असतात या साईडला देखील तुम्ही बघू शकता. आणि आज संडे असल्या कारणाने भरपूर बाहेरील लोकसुद्धा आलेले आहे, म्हणजे जे आजूबाजूचे परिसर आहेत तिथून देखील भरपूर लोक आलेले आहेत. आणि बघा संपूर्ण चेंजेस केलेले आहेत. या साईडला आपण बघितलं तर हे दगड ॲड केलेले आहेत. दोन्ही साईडला केले आहेत. या साईडला पण ॲड केलेले आहेत. तर आता पाहायला जायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. आता भरपूर लोक इथं पोहण्यासाठी आलेले आहेत. तुला झूम करून दाखवतो. तर मित्रांनो पाणी भरपूर थंड आहे. तर आता मी सुद्धा पाण्यामध्ये चाललो, तुम्ही बघू शकता. या साईडला आपली मंडळी पोहत आहे. एक मध्ये घेतो. बापरे बापरे. तर पाणी भरपूर थंड आहे एकदम. ट्रिपल 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 बघू. बोल. क्लेटन याचे वॉटरप्रूफ केस आहेत. क्लेटन याचे मित्रांनो बघू शकता. आता पाण्यामध्ये आता परत एकदा कॉम्पिटिशन होणार आहे की कोणाला जास्त बुराचा दम आहे, कोण खोल जाऊ शकतं. आता त्याच्यासाठी आता टुर्नामेंट आहे. सर्व लाईनीशी द्या.
1 2 3. सैन्योचे पाय वरती, रूपमचे पाय वरती. दम घेतात की माती करतात काय माहिती. अबो आला बारचा कवकर, पहिलाच आला बारचा. हा बारचा कवकर. दुसरा नोआ, तिसरा मॅकडॉनल्ड्स आणि अजून प्रतीक पीके. विशाल भाई. तर मित्रांनो आता आमचं पोहोच झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी. बघू शकता तुम्ही, तर बघू शकता जास्त येते टोना. तर भरपूर लोक आलेले आहेत, आमच्या इथली थोडीफार आहेत आणि बाकीची वाटतं याच परिसरातील लोक आहेत. तर मित्रांनो एक्झॅक्ट मधोमध आपल्याला चर्च दिसत असेल. एकदम बीचवरून सुद्धा आपल्याला हे चर्च दिसते. तर आता बरीचशी लोक फिरतीसाठी निघालेले आहेत कारण आता ऊन कमी झालेलं आहे. पण सर्व लोक, कारण दुपारी पाहिलं तर भरपूर ऊन होतं म्हणून आपण पाण्यामध्ये गेलो नव्हतं. आता जाऊन आलो. आता 5:30 जास्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. रितेश. तर मित्रांनो आता आपण आपल्या आरत्या नेण्यासाठी आलो आणि बघू शकता आपला YCBचा बॅनर दाखवा पहिला. होय होय विशापाल, तेव्हा आपला इथं आपण YCBचा बॅनर लावलेला आहे इथं आपला. हो, नेक्सन पण आहे, रायडन आहे, आपले सर्व आहेत. आपला हा 3ऱ्या वर्षाचा मागील NP स्पोर्टचा मालक. NP स्पोर्टचे मालक आपला मीच फोटोग्राफर होतो म्हणून या फोटोमध्ये मी दिसणार नाही, तेव्हा आपली संपूर्ण YCB दिसेल. तर तो इथं लावला गेला आहे. लास्ट इयर पण लावला होता पण त्याच्यानंतर तो काढला गेला होता कारण तर आता सर्वांना नारळ पाणी आणि थंड हे फ्रीमध्ये असतं. ही टेक्निक आहे त्यांची, मार्केटिंग टेक्निक. त्यापेक्षा दरवर्षी आपण इथूनच आरत्या घेतो. तिथं सर्व प्रकारच्या आरत्या भेटतात. पोट, त्याच्यानंतर आपलं संपूर्ण शरीर, आपल्या कुठल्या अंगाचा अवयव, मासा, सर्व प्रकारचा इथे आरत्या जायल्या. तर अजून आपल्या आरत्याच होत आहेत कारण सर्वांच्या आरत्या द्यायच्या आहेत. तर आता आपल्या आरत्या घेतलेल्या आहेत आणि आरत्या घेऊन आपण आता जात आहोत आपल्या आरत्या देण्यासाठी. आपल्या समोर एक चर्च आहे, फक्त व्ह्यू एकदम बाहेर आहे कारण संध्याकाळ झालेला आहे. संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. माझी आरती देखील टायसनने घेतलेली आहे. दयामती आम्हा भक्ताची तू गे माऊली, आरोग्यदायिनी संकटहारिणी आम्हा भक्ताची तू सावली. हे मरिया माते दीनाची तू सहायनी, देवपित्याची मध्यस्थिनी. दीनाची तू सहायनी, देवपित्याची मध्यस्थिनी.
आता आपल्या आरत्या देऊन झालेल्या आहेत आणि या साईडला पाहू शकता आता आपण जात आहोत आणि या साईडला आता आपली देवळाची घंटा वाजवत आहेत. कडक सीन भेटलेला आपल्याला. तर मित्रांनो आता पण आपल्या आरत्या देऊन आलेलो आहोत आणि आता आपल्या रूमवर जात आहोत. अजून अंघोळ करायचं आहे. तर मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून बघले जातात हे तुम्ही कमेंट करा, कारण आपले इकडची बरीचशी मंडळी आहे जी मला नेहमी मेसेज करते की व्हिडिओ टाकत जा. आत्ताच मला वाटतं आमचे मित्र गॉडसन की काय यांनी देखील मेसेज केला होता की आज व्हिडिओ येईल की नाही. तर मी त्याला कारण त्याची घरच्यांमध्ये मम्मी आणि त्यांच्या डॅडीने आमचे नेहमी ते व्हिडिओ बघतात. तर एक कमेंट करून नक्की सांगा की आपले व्हिडिओ कुठून बघले जातात, म्हणजे आम्ही जे तुमचे कमेंट्स आहेत ते आपण व्हिडिओमध्ये वाचू. तर आता आपली ही लॉन्च बघू शकता. आता आपल्या लॉन्चवर आलेलो आहोत. तुम्हाला आपला रूम टूर देतोय. तर तुम्हाला आपला आता रूम दाखवतोय. फर्स्ट फ्लोअरला रूम आहे आपला. एकदम बाल्कनी आहे इथं. दाखवतो आपला रूम कसा आहे. आमची मातोश्री इथे बसलेली आहे आणि एकदम बाल्कनी आहे इथं बघू शकता तुम्ही. डीडी फॅसिलिटी बघू शकता इथं. किचन सर्व. या साईडला देखील मस्त एकदम बाल्कनी व्ह्यू आहे आणि या साईडला तर पहिलं तर मस्त सेपरेट किचन आहे. अजून आमचं गॅस आहे ना बाकी आहे. पंखासुद्धा आहे किचनमध्ये. इथून दाखवतो तुम्हाला. इथं कपडे सुकवायला टाकलेले आहेत आता आमचे भाऊजी. हा केला. तर हा आमचा एक छोटा रूम आहे पहिला. हा देखील एसीचाच आहे बघू शकता तुम्ही. हा आपला लहान हा आपला लहान रूम आहे. इथं वॉशरूम आहे आणि बसचा रूम बघू शकता आपला. हा असा घड्याळ पण आहे. चांगली आहे एकदम डुलेक्स टाईप रूम आहे तिथं. आणि आता आपला मुलांचा प्रीमियम हॉटेल सारखी लुक देतात. तर मित्रांनो आता आपला मोठा रूम बघू शकता. हा 202 आणि हा 203. हा बघू शकता आपला रूम. किती मोठा रूम आहे. डबल बेड आहे म्हणजे 8 माणसं तरी आरामात इथं झोपू शकतात. आमचा कायू इथं झोपलेला आहे. सदू झोपलेला आहे आणि स्नेहू झोपलेला आहे, कारण अगोदर एक रूम खाली झाला नव्हता. टी व्ही सुद्धा याच्यामध्ये. टेबल आहे जेवण्यासाठी. आम्ही इथं तब्बल 8 मुले आहोत. इथे आरशा आहे. रूम भरपूर चांगले आहे तिथले. तर कुणाला या लॉनचा जर कॉन्टॅक्ट लागत असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा किंवा कमेंट करा. तर मी सांगितल्याप्रमाणे कमेंट करा, जेणेकरून यावर्षी आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. चांगला कंटेंट बनवायचा. मी बघितलं की मी जास्त आमचेच व्हिडिओ बनवत होते, कारण लोकांना दाखवायला थोडंसं ऑकवर्ड फील होतं, कारण कुणाच्या डायरेक्ट अंगावर जर कॅमेरा मारला तर लोक ऑकवर्ड होतात. म्हणून मी जास्त तसं करत नाही. पण यावेळी बघीन कोशिश करेन की जास्तीत जास्त लोकांना आणि इथं काय काय घडते हे दाखवायला. पण जे कोण व्हिडिओ आपले बघतील मला माहिती आहे हे व्हिडिओ चांगल्या व्ह्यूजमध्ये जातात. तब्बल जर संपूर्ण मी हे केलं तर 7-8 व्हिडिओमध्ये लाखाच्या वरून व्ह्यू जातात. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला 10K+ व्ह्यू असतातच. तर जर आपला जे सबस्क्रायबर आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या काही इच्छा असतील, काय प्रार्थना असतील. जर माझ्या वतीने जर त्या पूर्ण करण्यात आल्या तर मी तसं करीन. तर तुम्ही ते कमेंट करून सांगा किंवा मला पर्सनल मेसेज करा. तुमचं जर आरत्या किंवा काहीतरी जर माऊलीला विश द्यायची असेल तर तसं माझ्यापर्यंत पोचवा, जेणेकरून मी ते तुम्ही ज्याने यायला भेटत नाही अशा लोकांसाठी आहे. मग मी ते इथे पूर्ण करीन. धन्यवाद. तर आमच्या आता मंडळी येत आहे. आताच आम्ही आरत्या देऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो आता पण आलेलो आहोत आणि अंघोळ करून झालेलं आहे आपलं. आणि आता आमचा जो दुसरा रूम आहे लहान रूम त्याच्यामध्ये आल्यात बघू शकता. आणि आता आपण इथं गेल्या वर्षीचे आपलेच ब्लॉग लावलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर मी गेल्या वर्षीचे आपले व्हिडिओ पाहतोय आपण इथं. आपले गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो आपण गेल्या वर्षीचे काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर आपल्या यूट्यूबवरून डिलीट केलेले आहेत, कारण कॉपीराईट स्ट्राईकमुळे आपण ते व्हिडिओ डिलीट केले जे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत. तर मला माणसं विचारतात की गेल्या वर्षीचे ते व्हिडिओ मला वाटतं यूट्यूबवरून काढलेस का. विशेष करून आमच्या राजेश्री मावशी ज्या आपल्यासोबत आल्या होत्या आणि त्याच ऑलमोस्ट जास्त व्हिडिओमध्ये होत्या, कारण सुरुवातीच्या दिवसामध्ये त्याच होत्या.
पण ते कॉपीराईट स्ट्राईकमुळे, कारण आपल्या व्हिडिओमध्ये काही आपल्या नसलेल्या वस्तू त्या व्हिडिओमध्ये होत्या, म्हणून आपण ते व्हिडिओ डिलीट केलेले आहेत यूट्यूबवरून. तर आमच्या राजश्री मावशींना देखील आम्ही मिस करू. यावर्षी त्या आल्या नाही, त्या येणार होत्या, त्यांचे तिकीट यायचे आणि जायचे तिकीटसुद्धा काढले होते. बट त्यांच्या मुलं आहेत त्यांच्या मला वाटतं एक्झाम होती, म्हणून ते येऊ शकले नाही. आपण त्यांना गेल्या वर्षी बघितलं असेल आमच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, तर त्यांना देखील आम्ही भरपूर मिस करू. इव्हन आतासुद्धा व्हिडिओ कॉल केला होता मी त्यांनासुद्धा. तर मित्रांनो, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण बाहेर निघालो फिरतीसाठी. जे आपली सॅटर्डेला गाडी असते त्याच्याने जे लोक आलेले आहेत ते अजूनही मला वाटतं रूम बघण्यासाठी फिरत आहेत, कारण रूम भेटत नाही लोकांना. कारण 25वं वर्ष आहे, जी आपली कमिटी आहे वेलंकणी कमिटी, त्यांचं 25वं वर्ष आहे आणि भरपूर लोक आलेले आहेत यावर्षी. आपली रीलसुद्धा व्हायरल चालली आहे, मला वाटतं तेच वाजत आहे सर्व ठिकाणी. 850 लाईक झालेले आहेत आता सुद्धा 1 तासामध्ये. या साईडला माझ्या बघू शकता. आता आपण इथे एकदम मेन नाक्यावर आहोत आणि लोक इथून तिथे फिरत आहेत. रूम भेटत नाही. इवन आमच्या मामाला सुद्धा अजून रूम भेटला नाही. रील दाखव. रील बघितली असेल सगळ्यांजून. हे आपली नवीन रील आहे. काही चाललेस आम्ही नाही. तर मित्रांनो बघू शकता, आता सर्व मोबाईलमध्ये लागलेले आहेत. टी व्ही लागले, मॅच बघायची आहे, पण बातम्या लावलेल्या आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला एंड करतोय. आज व्हिडिओ आपण तेवढा जास्त बनवला नाही, पण नक्कीच जेवढे आपल्याला फुटेज भेटल्या होत्या, जेवढा कंटेंट भेटला होता तो आपण घेऊन आपला व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. उद्याच्या दिवशी आपण नक्कीच वावट्याचा व्हिडिओ बनवू आणि चांगला व्हिडिओ बनवू, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना घेण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. ज्याचा कोणाचा चांगला कमेंट असेल तो हा कमेंट आपण व्हिडिओमध्ये घेऊन, म्हणजे व्हिडिओमध्ये आपण वाचतो कमेंट. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कधी काय बोलतेस अबो? पम्या, टायसन, बच्चे, बहुत प्यार. विशाल खानचा बहुत प्यार. नेक्स्ट सन काय आहे? चला गाइस, गुड नाईट, टेक केअर, हॅव अ स्वीट ड्रीम. मदर वेलंकनी ब्लेस यू ऑल.